नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। कोकणात पारंपरिक पद्धतीत पातोळे कसे करतात ते दाखवतले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिली मी हळदीची पानं काढून घेते। ही हळदीची पानं आहे बघा, अशी असतात हळदीची पानं। मी चुलीर एक कढई ठेवले, त्याच्यात मी 2 चमचे तूप टाकून घेते। मी 2 वाटी ओला खोबरा घेतले, त्या टाकून घेते। आता या मिक्स करून घेऊया। आता मी 1 वाटी किसलेलो गूळ टाकून घेते। आता हे गूळ विरघळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ का, नाहीतर खराब त्याला। बघा मिक्स करून झाला। आता मी त्याच्यात पाव चमचा वेलची पूड टाकून परत एकदा मिक्स करून घेते। तयार असा आपला हे सारण। आता हे मी एका ताटात सारण काढून घेते। मी तीच कढई घेतलं। आता त्याच्यात मी 1 कप पाणी ओतून घेते। त्याच पाण्यात 2 चमचे तूप टाकायचा आणि चवीनुसार मीठ, आणि हे आता ढवळून घेऊया 5 मिनिटं। बघा पाणी उकळला। आता मी ह्याच्यात 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय, त्या टाकून घेते आणि हा ढवळायचं असं। आता ह्या पीठ 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता 5 मिनिटं झाल्यावर ह्या एका ताटात काढून घ्यायचा। मी एक तांब्या घेतलाय, तर तांब्यात खाली तूप लावून घ्यायचा आणि ह्या असा तांब्यात मळून घ्यायचा पीठ, आणि मग हातात मळायचा। बघा पीठ मस्तपैकी मळून झाला। आता मी एका टोपात पाणी ओतून घेते। आता ह्या पाणी उकळेपर्यंत आपण पातोळे करून घेऊया। मी हळदीची पानं घेतले, चांगली धुवून घेतले। आता त्याका खाली मी तूप लावते हळदीच्या पानं। आता ह्याच्यात पिठाचं गोळं घ्यायचं आणि हे पानं अशा प्रकारे लावून घ्यायचा। बघा असं पीठ थापून घ्यायचा। आता त्याच्यात मी तयार केलेलं सारण भरून घेते एका बाजू, आणि ह्या पान असं दुमडून घ्यायचं आहे बघा। आता हे असे बाजूचे कडा दाबून घ्यायचे। बघा तयार असा आपले पातोळे। मी एक चाळण घेतलंय आणि त्या चाळणी खाली मी तूप लावून घेते, म्हणजे कसे आपले पातोळे टकणार नाही, म्हणून आपण चाळणी खाली तूप लावून घ्यायचा। आता आपण तयार केलेले पातोळे आहेत ना, ते एक एक ठेवून घेऊया चाळणीत। अशा प्रकारे चाळणीत ठेवून घेतले, आणि एका बाजू मी पाणी ठेवलेलं तापून उकळला। आता मी त्याच्यात चाळण ठेवते बघा, आणि त्याच्यावर मी वर झाकण मारतेले हवा जाऊ नये म्हणून। आता ह्या 15 मिनिटं वाफवून घेऊया। अशा प्रकारे आपले पातोळे झाले ते बघा। तर तुमका कोकणातील पारंपरिक पद्धतीत केलेले पातोळे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। तर हे पातोळे तुमका आवडले असतील तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।